नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मार्केट ओपन होताच जवळपास 40 ते 50 पॉईंटचा गॅप डाऊन केलेलं आणि आपण एक मॉर्निंगला ट्रेड घ्यायचा प्रयत्न केलेला इथे 5 मिनिटच्या कॅन्डलच्या क्लोजिंग बेस होती. त्यावेळेला ही लेवल होती त्या कॅन्डलची आणि जर या लेवलवरती मार्केट सस्टेन करत असेल, क्लोज करून जात असेल तर आपण याला ट्रेड घ्यायचा प्रयत्न करणार होतो जवळपास या लेवलला. ही आपली एंट्री लेवल ठरलेली होती आणि जे टार्गेट होतं ते जवळपास एक 60 पॉईंटचा टार्गेट होता आणि एस एल हा छोटासा होता, आपला 20 ते 22 पॉईंटचा एस एल होता. म्हणजे 1:3चं आपण टार्गेट इथे घेणार होतो आणि आपलं टार्गेट बघा काही मोमेंटमध्येच अचीव्ह झालेलं आहे. फक्त इथे जो रिव्हर्सल आला हा रिव्हर्सल मोर दॅन 50% इथे आपल्याला दिसतो बघा. मार्केट इथून रिव्हर्सल जो घेत आहे तो जवळपास मोर दॅन 50% होता या लेवलपर्यंत. तर यावरती मार्केट निघणं आवश्यक होतं आपलं, म्हणजे आपला ट्रेड जो आहे तो कन्फर्म राहिला असता आणि आपला एस एल इथे हिट झाला नव्हता आणि मार्केटने याला लगेच टच करून कॅन्डल क्लोज केलेली या लेवलच्या वरती आणि मार्केट वेंट अप. सगळं शूट झालेलं मार्केट. जवळपास मार्केटने आपल्याला इथे 22 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये 92 पॉईंट दिलेले आणि आपण इथे 1:2 बुक केलेलं. या पद्धतीने आपण या कॅन्डलवरती इथेच आपण आपलं प्रॉफिट बुक केलेलं. तुम्हाला पण तिथे सांगितलं होतं की ट्रेड करा आणि जर तुम्ही ट्रेड केलं असतं तर तुमचं जे टार्गेट आहे ती जवळपास या लेवलला हिट झालं असतं, इथे तुमचा एस एल कटलं असतं. सो दॅट्स इट. त्यानंतर पुन्हा ट्रेड काही घेतला नाही आपण, कारण की पहिलाच ट्रेड चांगला प्रॉफिटेबल झाल्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये जाण्यात काही फायदा नसतो. तर चांगला ट्रेड मिळेल तर आपण विचार केला असता. आणि ज्या लेवल आपण इथे दिलेलं आहे बघा, लेवलला मार्केट किती डॉट टू डॉट करत आहे. तर ह्या लेवल आपण मॉर्निंगलाच ड्रॉ केलेलं आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपला आपण ते शेअर केलेलं की जर मार्केट या रेंजमध्ये राहत असेल तर आपल्याला या पद्धतीने ट्रेड करायचं आहे या लेवल्स. तर ही ब्लॅक लाईन बघा आणि ही याच्यावरती जर मार्केट सस्टेन केलं असतं तर मग आपण कॉलसाठी गेलो असतो आणि या खाली जर आलं असतं तर आपण पुटसाठी गेलो असतो. आता ते आपल्याकडे ही ट्रेंड लाईन होती आणि हा इनिशियल सपोर्ट होता, राईट. तर यामध्ये मार्केटने काय केलेलं आपल्याला इथे पहिली कॅन्डल जी आहे ती एक रेड बार बिग क्लोज केलेला आणि लगेचच रिव्हर्सल दिलेला मार्केटने. म्हणजे सेकंड कॅन्डलमध्ये थर्ड कॅन्डलमध्ये त्यांनी एस एल सगळ्यांची हिट केलेली होती. सो दिस वॉज द मार्केट. तर जेव्हा मार्केट इथं फिरायला लागलं त्याच वेळेला आपली एंट्री इथे आपण मार्केटमध्ये इन झालेलो या टार्गेटसाठी. सो आता ह्या लेवल सेम काम करणार आहेत उद्याला, फक्त या ब्लॅक लेवलची आपल्याला गरज नाही आता समजा. तर उद्या मार्केट या लेवलमध्येच काम करतं का आपल्याला बघायचं आहे. आजची तारीख आहे 10 सप्टेंबर. ओके, फाईन. तर ह्या राहतील आपल्या उद्यासाठीच्या लेवल्स आणि मार्केट या लेवलला रिस्पेक्ट करतं आपला आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचा राहील. तर मॉर्निंगला 9 o'clock वाजता आपण लाईव्ह येत असतो आणि या ट्रेड लाईनचंही काम नाही आपल्याला आता, ही ब्रेक झालेली आहे. सो इथे बघा एक कप अँड हँडल पॅटर्न बोलतो आपण याला, तो बनलेला आहे इथे. व्ही-शेप रिकव्हरी पण मार्केटने इथे दिलेली दिसते आपल्याला. सो आता
मार्केट ही लेवल सस्टेन करतात आणि पूर्ण तर मार्केट ही लेवल सस्टेन केली तर मग आपण कॉलसाठी जाऊ शकतो. या लेवलच्या वरती मार्केटने सस्टेन करणं आवश्यक आहे आपल्याला. अदरवाईज मग पुन्हा हीच रेंज राहील मार्केटची. हा जो खालचा लो दिसतोय आपल्याला या लोच्या खाली सस्टेन करणं आवश्यक राहील मार्केटला. अदरवाईज मग मार्केट आपल्याला या मधातच प्ले करताना दिसेल. सो सी यू टुमॉरो. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.